ललिता मराठी किचनमध्ये आपले स्वागत। आता हा रात्रीचा भात उरलेला आहे। आता प्रश्न पडतो की आपण याचं भाताचं काय करायचं। आता आपण याची खमंग रेसिपी बनवू। आता भात काढून घेते आणि याला चांगला मोकळा करून घेते। आता मस्त छान मोकळा करून घेतलेला आहे। आता मी तुम्हाला सामग्री सांगते, याला याच्यामध्ये काय काय टाकायचं। आता 1-2 कांदे घेतलेले मोठे चिरून, मिरची घेतलेली आहे कापून, 2 हिरवी मिरच्या घेतलेल्या आहे। तडक्यासाठी कढीपत्ता आणि मोहरी हे तडका देण्यासाठी घेतलेला आहे। आणि लसूण घेतलेला ठेचून 4-5 पाकळ्या। नूडल मसाला घेतला आहे 2 चमचे। कोथिंबीर टाकायचं। आता गरम कढई झालेली आहे। आता आपण तेल घालू। तेल चांगलं तापलेलं आहे। आता आपण मोहरी घालू। आता आपण कढीपत्ता घालू। हिरवी मिरची टाकू। आता हिरवी मिरची चांगलं परतून घेऊ। कांदा घालू, लसूण घालू। आता मस्त मसाला परतून झालेला आहे। चांगला मस्त कांदा लाल जर झालेला आहे। आता आपण त्यात भात घालू। याला व्यवस्थित हलवून घेऊ। असं त्याच्यावरती कोथिंबीर टाकू। मसाला घालू। तसे एकदम मिक्स करून घ्यायचं। चांगला मसाला लागला पाहिजे, त्याला भाताला लागला पाहिजे। असं मस्त हलवत राहायचं। आता हा खमंग भात तयार झालेला आहे। आता आपण गॅस बंद करू आणि वाढवू। कोथिंबीर घालू। गरमागरम डिश तयार। ललिता मराठी किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।